जगात थोर कोण आहे, मोठं कोण आहे? साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. आता आपण शेतकरी माणसं, मग आपल्या शेतामध्ये काहीतरी धान्य आलेलं असतंय, काही भाजीपाला पिकवलेला असतं. आपल्याला काय सगळा घरी संपत, आपण काय करतो? धान्य असेल तर आडतीला नेऊन जा, भाजीपाला असेल तर बाजारात घेऊन जा. मग आपलं बसून इकायला कोणाला वेळ आहे? कारण गतिमान युग आहे ना, त्यामुळे बसून इकायला वेळ नाही. मग तिथं जायचं, त्या आडतीवर ते काय असेल ते भाजी लावायची किंवा ते धान्य लावायचे. आता आमच्या तिकडे त्या मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी बीट म्हणतात, काही ठिकाणी भावाला म्हणतात. मग ती एक झेंडा घेऊन चालतो गुमास्ता, ते त्या दुकानापुढे लावतो. मग लोकांना वाटतं की ह्याच्या दुकानात काही काही माल विकलेला आहे. जे खरेदीदार असतात व्यापारी, मग ते तिथं जातात, तो माल बघतात, प्रत्येक जण मागतो. ज्याला ज्या भावात परवडेल तो मागत राहतो. तो जर काही तिथला कामगार आहे, बरंच 10,000 10,000 10,000, पण तर तोपर्यंत म्हणतो 11,000 11,000 11,000 एक वार, 11,000 11,000. तोपर्यंत मृदंगाचार्य म्हणतात 12,000. एक वार गेला, बाजूला पडला. 12,000 12,000 12,000. बराच वेळ पुकारतो. पुन्हा म्हणतो 12,000 एक वार, 12,000 दोन वार. तोपर्यंत गायनाचार्य म्हणते 13,000. दोन वार गेले, बाजूला पडले. 13,000 13,000 13,000. बराच वेळ म्हणतो. पुन्हा एक वार, दोन वार, तीन वार. टिपा म्हणे ना. पुन्हा माझ्यासारखा गेला, जरी म्हणला 20,000 रुपये देतो, नाव काढायचं नाही. एकदा होऊन गेलं, त्रिवार केलाय. तसं त्रिवार संत सांगतात की जगात सगळ्यात श्रेष्ठ कोण असेल तर संत आहे. आणि ते श्रेष्ठ असल्या कारणामुळे त्यांची डुप्लिकेट होण्याची शक्यता. आणि हा अनुभव जे पालखी सोहळ्यामध्ये आलेले असतात त्यांना नक्की येतो. पालखी सोहळ्यामध्ये 4 प्रकारचे लोक येतात. काही हौसाला येतात. हे आत्ताच्या ह्या 10-20 वर्षात हौसाचं गिराईक लई वाढलं. आता काल मी डोक्याला हात लावला. कालची आषाढी वारी किती लाखाची? प्रशासनाचा अंदाज आहे 28 लाख. आणि कालची कार्तिक वारी 14 लाख. आम्हाला तर सगळं मोकळं दिसत होतं, पण प्रशासनाने काढला कशातला अंदाज. मला कित्येक पत्रकारांनी विचारलं, म्हणजे तुमच्या दृष्टीने किती असेल? म्हणजे 7 ते 8 लाखाच्या. म्हणजे तुमचाच आकडा बरोबर आहे, प्रशासनाचं काय खरं? मग मला सांगा, ही संख्या वाढली, संप्रदायाची संख्या वाढली आहे. संख्येनं संप्रदाय वाढलाय, पण गुणानं कमी होत चाललाय. संप्रदाय संख्येनं वाढलाय नाही असं नाही. मी माझ्या लहानपणी बघितले, पूर्वीच्या काळामध्ये पंढरपूरला कर असायची. मग आषाढीला, कार्तिकीला, मागीला, चैत्रीला ती करीचं तिकीट फाटल्याशिवाय गावात प्रवेश नव्हता. मग त्याच्यावर अंदाज लागायचा की यात्रा किती भरली. त्यातनं अजून काही 10-20% वाढ धरायची. कुठं 3 लाख काही 4 लाख आषाढीला यात्रा, कुठं 28 लाख. संख्येनं संप्रदाय वाढलाय, पण गुणानं उलटा ऱ्हास होत चाललाय. आज जिकडं बघावं तिकडं आपण रोज मीडियाच्या माध्यमातून ऐकतोय, पेपरच्या माध्यमातून ऐकतोय. संप्रदायाला लांछन पडेल अशा दृष्टीनं महाराज लोकच वागायला लागले. बाकीचे काय हे तुकोबरायला आधीच माहिती होती 350-400 वर्षापूर्वी. म्हणून त्यांनी या अभंगामध्ये लक्षणं सांगितली की जे सगळ्या श्रेष्ठ संत आहेत त्यांची डुप्लिकेट होईल.
आम्ही पालखी सोहळ्यामध्ये आल्यानंतर काही हौसाने येतात, काही नवसाने येतात, काहीतरी ते देवाला बोलतात, ज्ञानोबरायला तुकोबरायला बोलतात, माझं आमकं होऊ दे, तुझ्या 5 वाऱ्या करेल 10 वाऱ्या, एवढा दिवस सोपा योग्याने योग करून करून मेला, जपी जप करून करून कंटाळून गेला, तपी तप करून मेला तरी त्याच्या स्वप्नात जाईना आणि ह्याच्या 5 आणि 10 वाऱ्याला सुजला. पण त्याला काय बोलायला काम व्हायला गाठ पडते, तू येतो, तो नवसा नाही. काही वर्ग असा की तो नित्य नियमाने येतो, काही उद्या घरी, पण आपली वारी आहे, परंपरेची वारी आहे, तो वारी चालवत. आणि 4था एक वर्ग येतो. आज जर 5-7 लाख रुपये, 7 लाख सोहळा एका पालखी सोहळ्याचा आहे, मग तिथं आपल्याला एवढे सगळे लोक येणार. कोण मराठवाड्यातनं आलाय, कोण कर्नाटकातनं आलाय, कोण आंध्रातनं आलाय, कोण नांदेडकडनं आलाय, कोण परभणीकडनं आलाय. पण ती काही मोकळा आलेला नसतो. एका माणसाला जर आळंदीला यायचं, तिथून पंढरपूरहून पुन्हा त्याच्या नांदेडकडे जर जायचं म्हणलं तर 10-5 हजार रुपये खर्च लागते. मी ते खिशात काहीतरी घेऊन आलेलं असेल, ते आपल्याला काही घावतंय का त्याच्यात? काही नाही घावलं तर निदान मोबाईल तरी, आणि नाही सापडलं तर कापड तरी. असा एक वर्ग येतो, त्याचं बसण्याचं ठिकाण ठरलेलं, विहीर असेल, कॅनॉल असेल, पाणवट्याची जागा असेल, तिथं बसतो. अशी वारकरी ते वाटचालीला नित्य नियमाला काय, एखादी मालिका किंवा एखादा ग्रंथ बरोबर, हे सगळे डुप्लिकेटच ना. वास खऱ्या वारकऱ्याचा गंध दुर्बिणीतनं बघावं लागतंय, कपाळावर आहे का. माळ सुद्धा चापसून बघावं लागती. ती माळ घालतानाच आमच्याकडे येते, महाराज बारीक माळ घाला. तुला कोणी सांगितली एवढी घालायला तरी? जिवंतपणी माळ घालायची नाही, मेल्यावर म्हणायचं तुळस घाला, तुळस घाला, तुळस घाला. घाला की आयुष्यभर कोंबड्या खाल्ल्यात, तांगड्या घाला त्याच्या तोंडात. काय गरज चालली त्याच्यावर? कधी देवाचं नाव घेतलं नाही, कधी भजन कीर्तन चालू आहे तिथं कधी गेला नाही, गावात सप्ताह तिथं कधी वर्गणी दिली नाही, आणि मेल्यावर म्हणायचा या वारकरी या भजन करा. अशा वारकऱ्याने मी जाऊन येईल बरं का. मी या माता कुणी किती मोठा असो, तुम्ही आयुष्यभर कवा काही नामचिंतन नाही, कुठं कशात काही नाही, कुठली वारी नाही, काही नाही. आणि अशाला आपण जायचं टाळवायचं, ज्ञान माझं करा. पुन्हा म्हणायचं अंतकाळी मी परदेशी. हे स्मशान वैराग्य सगळ्याला येत कुठपर्यंत, जोपर्यंत स्मशानात नाही. बाहेर निघाला की गेलं सगळं माती. तिथं बसल्यावर एवढं वैराग्य काय खरं माणसाचं. आता मागा होता, ठेस लागून पडला, मेला. आपण बी कामा तरी एकदा जाणार आहे. हे कुठं म्हणतो स्मशानात, आणि तिथून बाहेर आला गेलं की इकडं फोन चालू, तिकडं फोन चालू, काय काय चालतं सगळ्याला माहिती. असे जगात सगळ्यात श्रेष्ठ संत आहेत, त्यांची डुप्लिकेट होईल. म्हणून तो कोबराय या अभंगातून लक्षण असावं. 3 महत्वाची लक्षणं तुकोबरायने. लक्षणं ही 2 प्रकारची आहे, एक अंतरंग लक्षण आहे आणि एक बाह्य लक्षण. तर वैष्णवाचं बाह्य लक्षण काय? गोपीचंदन उटी, तुळशीच्या माळा, हार निरवती गळाने, टाळ मृदंगाई पुष्पाचा वर्षाव, अनुपम्य सुख सोहळाने, किंवा ऊर्ध्वपुंड्र भाळ कंठी शोभे माळ, कापी जे कडे काळ तया घेणे, कपाळाला गंध, गळ्यामध्ये तुळशीची माळ, पंढरीची वारी. हे वैष्णवाची काही लक्षणं. ह्या बाह्य लक्षणाने माणसं बसतील. म्हणून तुकोबरायांनी या अभंगामध्ये 3 प्रमुख अंतरंग लक्षणं सांगितलेली. पहिलं लक्षण तुकोबराय सांगतात, वैष्णव त्याला म्हणा, भक्त त्याला म्हणा, महात्मा त्याला म्हणा, साधू त्याला म्हणा की ज्याचं सर्वस्वी माया देवावर तो वैष्णव. वैष्णव तो दया अवघी देवावरी माया, नाही अनेक प्रमाण.
धन धन तृणजन, ती किंमतवान असते, मौल्यवान असते. आपल्याकडे एक गाव प्रसिद्धच आहे ना, तुम्ही कसलीही वस्तू करा त्याची डुप्लिकेट करतेच तयार, बाजारात आणतेच. सगळ्याला माहिती नाव घ्यायची काय गरज नाही. पण जगात सगळ्यात मोठा कोण आहे जर बघायचं झालं तर एक बाजूने आपल्याला असं दिसेल की भगवान परमात्मा हा मोठा आहे. वृक्षाचे ही पण हाले ज्याची सत्ता राहिली अहंता मगकोटी, त्याच्या सत्तेने सर्व जगत चालतंय म्हणजे तो मोठा आहे. मान्य, एका बाजूने मान्य करू की भगवान परमात्मा मोठा आहे, पण त्या भगवान परमात्म्यापेक्षा सुद्धा एक वर्ग त्याच्यापेक्षा काटकन बरोबर. तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी, देवाकडे निघाले, द्वारपाळाने अडवलं, नारदा थांबा. म्हणले का? अरे मी मला देवाला भेटायचंय. म्हणले भेटायचं मान्य, पण आता 2 तास थांबावं लागेल. म्हणले का? देवाची देवपूजा चालू. नारद डोक्याला हात लावून विचार करायला लागले, सगळं जगत याची पूजा करते, हा कुणाची पूजा करतो? बसले, आता इलाज नव्हतं. देवाची देवपूजा संपली. देवाने आपल्या देवघराचं दार उघडलं. देव बाहेर आले. नारदाला विक्षेम कुशल विचारलं, केव्हा येणं केलं, काय केलं. नारदा सांगितलं, देवा ती राहू दे माझ्या बाजूला, मला आधी एका प्रश्नाचं उत्तर. म्हणले काय? सांग. सगळे जगत तुझी पूजा करताय, इंद्र चंद्र महेंद्र सगळे देव तुझी पूजा करताय, स्तुतीशास्त्र तुझं वर्णन करताय, एवढं सगळं असताना तू कुणाची पूजा करतोय? देवाला एक मोठा आनंद वाटला की असा प्रश्न विचारणारा माझा भक्त. म्हणून नारदाच्या हाताला धरलं आणि देवाने देवाच्या देवघरामध्ये नेलं. देवाने देवाच्या देवघरात नेलं आणि बघ म्हणले, हे माझे देव. त्यात पहिला नंबर कोणाचा होता? नारद, पराशर, पुंडरीक. नारद म्हणजे अरे बापरे, याच्यात पहिला नंबर माझा. म्हणजे देवाचे देव हे संत आहेत आणि असे संत असल्यामुळं माणसं फसण्याची शक्यता आहे. म्हणून तू उभं राहायला लक्ष नसतं. संत महात्मे अजून एका ठिकाणी सांगतात, जगात श्रेष्ठ कोण आहे, थोर कोण आहे, मोठा कोण आहे, त्रिवार सांगतात. साधू थोर